Hi students, in last lecture we have seen some examples about finding percentage error in product quotient sum difference, as well as we have seen one example about the dimensional analysis. In today's lecture we will see our first point, what is significant figures and how to determine the significant figures. See, what is the definition of significant figures? The figures which are of some significance but do not having certainty are called as significant figures. What is given? What is meant by significant figure? Which are having some significance. त्यांना काहीतरी सिग्निफिकन्स आहे पण काय नाही आहे तर सर्टन्टी नाही आहे. Which are having some significance but they are uncertain. Such type of digits are called as the significant figures. Okay, now there are some rules for determining the significant figures in the given number. एखाद्या नंबर मध्ये आपल्याला याच्यावर क्वेश्चन काय असतो तर ही थेरी विचारली जात नाही. क्वेश्चन काय असतो JEE नीटला सुद्धा नंबर ऑफ व्हॅल्यूज दिल्या जातील आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सिग्निफिकंट फिगर किती आहेत त्या काउंट करायच्या असतात. ओके, मग सिग्निफिकंट फिगर ओळखायच्या कशा, कोणाला सिग्निफिकंट फिगर म्हणायचं कोणाला नाही म्हणायचं याच्यासाठी काहीतरी रूल्स आहेत. मग ते रूल्स काय आहेत हे पहिल्यांदा आपण बघूयात. फर्स्ट रूल बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सगळे नॉन झिरो डिजिट, नॉन झिरो म्हणजे काय, झिरो सोडून बाकीचे जे राहतात ते कसले झाले, नॉन झिरो. मग नॉन झिरो डिजिटमध्ये कोण येतील, झिरो सोडून द्यायचा. मग डिजिट किती राहिले बाकीचे, 1 to 9, 9 डिजिट्स. मग 1 to 9 हे सगळे डिजिट हे कसे असतात, सिग्निफिकंट असतात. फर्स्ट रूल काय आहे बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सेकंड रूल काय आहे बघा, all zeros between two non-zero digits are significant wherever may be decimal point. याचा अर्थ काय की सपोज दोन साईडला काय आहेत, नॉन झिरो डिजिट आहेत. झिरो सोडून 1 to 9 मधले कोणते पण डिजिट आहेत आणि मध्ये नंबर ऑफ झिरोज आहेत. मग त्याच्यापासून एखादा नंबर तयार होतो आणि मग याच्यामध्ये असणारे म्हणजे हे नॉन झिरो. आता इथे एक एक्झाम्पल घेतलंय बघा, सपोज 1.00234 असा एक नंबर आहे. याच्यामध्ये 1 हा डिजिट कसा आहे, नॉन झिरो. 2 डिजिट कसा आहे, नॉन झिरो. 3 आणि 4 हे पण कसे आहेत, नॉन झिरो. म्हणजे 1 2 3 4 हे जे नंबर्स आहेत हे नॉन झिरो आहेत म्हणून ते सिग्निफिकंट आहेत. बरोबर. मग आता हे दोन झिरो जे आहेत हे कुणाच्या मध्ये आहेत तर दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आहेत. फर्स्ट नॉन झिरो डिजिट कोणता, 1. इकडचा कोणता, 2. 1 आणि 2 यांच्यामध्ये झिरो किती आहेत, 2 झिरो आहेत. मग सपोज दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो असतील तर काय होणार आहे, तर हे झिरो कसे असतील, सिग्निफिकंट फिगर्स असतील. ओके, म्हणजे झिरोज, ऑल झिरोज, कितीही झिरो असू दे मध्ये, ऑल झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे हे दोन झिरो जे आहेत हे या दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतात आणि ते कसे असतात, सिग्निफिकंट असतात. मग हे दोन झिरो सिग्निफिकंट आहेत आणि 1 2 3 4 हे नंबर पण कसे आहेत, सिग्निफिकंट. म्हणजे या टोटल नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आल्या, 1 2 3 4 5 6. टोटल सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 6 फिगर्स आल्या. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, 10029 याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे का, नाही. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट होता, इथं डेसिमल पॉईंट नाही आहे. बरोबर. हा झिरो आणि हा झिरो हे दोन झिरो कशाच्या मध्ये येतात, 1 आणि 2च्या. म्हणजे 1 हा नंबर कसा आहे, नॉन झिरो. 2 कसा आहे, नॉन झिरो. मग दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येणारे झिरो हे कसे असतात, सिग्निफिकंट असतात. म्हणजे हे दोन्ही झिरो कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत. बरोबर. मग टोटल याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आल्या सांगा,
1 कसा आहे सिग्निफिकंट, 2 आणि 9 हे दोन्ही पण कसे आहेत सिग्निफिकंट, आणि हे दोन्ही 0 कसे आहेत सिग्निफिकंट आहेत. मग टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 1 2 3 4 5. टोटल सिग्निफिकंट फिगर किती असतील 5. समजले. 2 रूल्स आपण इथे बघितले. फर्स्ट रूल काय, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. 1 to 9 हे सगळे डिजिट कसे असतात सिग्निफिकंट असतात. सेकंड रूल आपल्याला काय सांगतो की नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येणारे झिरो हे सगळे कसे असतात सिग्निफिकंट असतात. मग त्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट हा कुठेही असला तरी काहीही फरक पडत नाही. सपोज मी दुसरा एखादा एक्झाम्पल घेते. 10.09 असा एक नंबर आहे. 10.09 याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत 4. 0 कोणाच्यामध्ये येतात हे 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतात. मग डेसिमल पॉईंट कुठेही टाकलात तुम्ही तरी याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर या किती असतील 4च असतील. ओके. थर्ड रूल आपण बघूयात. इफ नंबर इज लेस दॅन 1 देन प्रिसिडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. काय दिलं आपल्याला बघा, तर नंबर इज लेस दॅन 1 पेक्षा लहान नंबर आहे म्हणजे 0 पॉईंट समथिंग असेल. मग अशा नंबरमध्ये प्रिसिडिंगचा अर्थ काय सुरुवातीचे. ओके. प्रिसिडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट नसतात असं सांगितलंय. मग इथे एक आपण एक्झाम्पल घेतलंय. हा जो नंबर आहे 0.00234 असा एखादा नंबर आहे. ह्या नंबरमध्ये प्रिसिडिंग झिरोज कोणते आहेत बघा 0 0 0 असे किती झिरो आहेत प्रिसिडिंग 3 झिरो आहेत. हे तिन्ही पण कसे असतील सिग्निफिकंट नाही आहेत. बरोबर. नॉट सिग्निफिकंट म्हटलंय म्हणजे हे 3 झिरो सिग्निफिकंट नाहीत. बरोबर. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट कोण आहे 2 3 4 हे 3 डिजिट हे कसे आहेत सिग्निफिकंट आहेत. म्हणजे याच्यामध्ये 2 3 4 हे सिग्निफिकंट आहेत. हे 3 झिरो सिग्निफिकंट नाहीत. मग टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 3च आल्या. सपोज एखादा नंबर असा दिलाय 0.0509 असा नंबर आहे. आता नीट बघायचं 0.0509 असा नंबर आहे. तर याच्यामध्ये या 5च्या आधी हे जे झिरोज आहेत ह्याला काय म्हणायचं प्रिसिडिंग झिरोज. बरोबर. हे जे 2 झिरो आहेत हे कसे आहेत प्रिसिडिंग झिरोज आहेत. हे सिग्निफिकंट आहेत का नाहीत. रूल काय सांगतो तर प्रिसिडिंग झिरो जर डेसिमल पॉईंट असेल म्हणजेच काय नंबर सपोज लेस दॅन 1 असेल तर त्या केसमध्ये प्रिसिडिंग झिरो सिग्निफिकंट नाहीत म्हणजे हे 2 झिरो सिग्निफिकंट नाही आहेत. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत काउंट करूया आपण. 5 कसा आहे नॉन झिरो म्हणजे तो सिग्निफिकंट आहे. 9 कसा आहे नॉन झिरो म्हणजे तो सिग्निफिकंट आहे. मध्ये असणारा झिरो आता 5 आणि 9च्या मध्ये आहे. मग सेकंड रूल आपल्याला काय सांगतो तर ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट 2 नॉन झिरो डिजिट आहेत त्याच्यामध्ये कितीही झिरो असू देत ते सगळे कसे असतात सिग्निफिकंट असतात. म्हणजे 5 आणि 9 या 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असणारा हा झिरो हा कसा आहे सिग्निफिकंट आहे. म्हणजे 5 सिग्निफिकंट आहे 0 सिग्निफिकंट आहे 9 सिग्निफिकंट आहे. टोटल सिग्निफिकंट फिगर किती आल्या 3 आल्या. आणि हे प्रिसिडिंग झिरो सिग्निफिकंट नाहीत. आलं लक्षात. त्यानंतर फोर्थ रूल काय आहे बघा. इफ द नंबर इज लेस दॅन 1 नंबर कसा आहे लेस दॅन 1 म्हणजे 0 पॉईंट समथिंग आहे. देन ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. अशा केसमध्ये ट्रेलिंग झिरोज हे कसे असतात सिग्निफिकंट असतात. याच्या अपोजिट हे स्टेटमेंट आहे फोर्थ. थर्ड स्टेटमेंट काय सांगतं तर नंबर लेस दॅन 1 असेल तर आधीचे झिरो सिग्निफिकंट नाहीत. आणि फोर्थ नंबर काय सांगतो तर नंबर सपोज लेस दॅन 1 आहे याचा अर्थ काय तर 0 पॉईंट समथिंग असा नंबर आहे तर प्रिसिडिंग झिरो सिग्निफिकंट नाहीत पण ट्रेलिंग झिरोज हे कसे आहेत सिग्निफिकंट आहेत. ट्रेलिंग म्हणजे काय लास्टला असणार आहे आणि प्रिसिडिंग म्हणजे काय सुरुवातीला असणार आहे. बरोबर. प्रिसिडिंग म्हणजे हे इनिशियल झिरोज आणि प्रिसिडिंग म्हणजे इनिशियल झिरोज आणि ट्रेलिंग म्हणजे काय असणार आहे शेवटचे झिरोज असणार आहेत. मग याच्यामध्ये सपोज हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये हा झिरो आणि हा झिरो हे 3 झिरो हे कसे आहेत सांगा 1च्या आधी आलेत म्हणजे ते कसले आहेत प्रिसिडिंग आहेत. मग ते सिग्निफिकंट आहेत का नाहीत. मग हे तिन्ही झिरो सिग्निफिकंट नाहीत. बरोबर. 1359
हे नॉन झिरो आहेत, त्याच्यामुळे हे चारही पण नंबर कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत. त्याच्या पुढे आता झिरो आलेत 2. याचा अर्थ काय की या नॉन झिरो डिजिटच्या नंतर आलेले झिरो म्हणजे हे कसले झिरो झाले, ट्रेलिंग झिरोज झाले. मग आता हे ट्रेलिंग झिरोज सिग्निफिकंट आहेत असा हा रूल सांगतो. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये टोटल सिग्निफिकंट फिगर बघा 1 2 3 4 5 6 किती आल्या, 6 सिग्निफिकंट फिगर्स आल्या. ओके, लक्षात रूल कसा ठेवायचा, नंबर लेस दॅन 1 असेल तर आधीचे झिरो सिग्निफिकंट नाहीत, नंतरचे झिरो सिग्निफिकंट आहेत. कळालं काय सांगितलं मी, नंबर लेस दॅन 1 असेल तर इनिशियल झिरोज नॉट सिग्निफिकंट अँड लास्ट झिरोज आर सिग्निफिकंट. ओके, नेक्स्ट बघा 5th रूल, इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1. काय आहे सांगितले तुम्हाला, नंबर कसा आहे, ग्रेटर दॅन 1 आहे, 1 पेक्षा मोठा आहे. तर या केसमध्ये ट्रेलिंग झिरोज कसे असतात, नॉट सिग्निफिकंट. ट्रेलिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. याचा अर्थ काय, तर नंबर हा 1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे कसा असेल, सपोज इथं लिहिलं एक्झाम्पल 12300 12,300 असा नंबर आहे. हा 1 पेक्षा मोठा आहे आणि याच्यामध्ये ट्रेलिंग झिरो म्हणजे हे नंतरचे झिरो, हे कसे सांगितलेत, सिग्निफिकंट नाहीत असं सांगितलं आहे. म्हणजे हे 2 झिरो सिग्निफिकंट नाही आहेत. मग सिग्निफिकंट आहेत कोण, 1 2 3 हे सिग्निफिकंट आहेत. म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 3च आल्या. सपोज एखादा नंबर तुम्ही असा लिहिला 50 म्हणजे 50 नंबर लिहिलाय, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत फाइंड आउट करायच्या आहेत. बरोबर, हा नॉन झिरो डिजिट आहे, ग्रेटर दॅन 1 आहे हा नंबर. बरोबर, हा नॉन झिरो आहे त्याच्यामुळे हा सिग्निफिकंट आहे आणि याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, हा नंबर ग्रेटर दॅन 1 आहे. मग याच्यामध्ये ट्रेलिंग झिरोज हे कसे असतात, नॉट सिग्निफिकंट. म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आली, 1च आली आणि ती पण कोणती आली, 5. रूल समजले का बघा सगळे. फर्स्ट रूल काय आहे, सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी फर्स्ट रूल, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सेकंड रूल काय आहे, तर ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स, 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येणारे सगळे झिरो हे कसे असतात, तर सिग्निफिकंट असतात. थर्ड रूल हा कुणासाठी आहे, थर्ड आणि फोर्थ रूल हे दोन्ही रूल्स कुणासाठी आहेत, नंबर लेस दॅन 1 असेल तर. नंबर सपोज लेस दॅन 1 असेल, थर्ड रूल काय सांगतो, प्रिसिडिंग डिजिट हे नॉट सिग्निफिकंट. आणि नंबर लेस दॅन 1 असेल तर फोर्थ रूल काय सांगतो, तर ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. डेसिमल पॉइंट आहे आणि नंबर लेस दॅन 1 आहे, पहिले झिरो सिग्निफिकंट नाहीत, शेवटचे झिरो सिग्निफिकंट आहेत. आणि नंबर सपोज ग्रेटर दॅन 1 असेल, 1 पेक्षा मोठा असेल तर त्या केसमध्ये ट्रेलिंग झिरोज म्हणजे पुढे येणारे, मागे लास्टला येणारे झिरो हे कसे असतील, सिग्निफिकंट नाहीत. ओके, रूल समजले सगळ्यांना. आता रूल्स समजले असतील तर आपण याच्यावरचे 1-2 एक्झाम्पल्स घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिग्निफिकंट फिगर्स कशा डिटरमाइन केल्या जातात. ओके, रूल्स लक्षात असतील तरच याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, आता बघा सपोज असा नंबर आहे 5.002, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत सांगा. 5 सिग्निफिकंट, 2 सिग्निफिकंट, 5 आणि 2 याच्यामध्ये येणारे हे 2 झिरो सिग्निफिकंट आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती असतील, 4 असतील. सपोज एखादा नंबर असा आहे 0.00478 याच्यामध्ये. आता हा नंबर लेस दॅन 1 आहे, मग लेस दॅन 1 असल्यामुळे हे 2 झिरो सिग्निफिकंट नाहीत, पण हा झिरो सिग्निफिकंट आहे. बरोबर, प्रिसिडिंग नॉट सिग्निफिकंट, ट्रेलिंग सिग्निफिकंट. मग टोटल सिग्निफिकंट किती आले बघा, 4780. या 4 सिग्निफिकंट फिगर आहेत, टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 4 आहेत. त्यानंतर सपोज एखादा नंबर तुम्हाला असा दिलाय 12590,100. ओके, असा नंबर आहे. आता हा नंबर मोठा आहे, आता याच्यामध्ये फक्त रूल लक्षात ठेवायचा, याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे का, नाही. नंबर ग्रेटर दॅन 1 आहे, ट्रेलिंग झिरोज कसे असतील, नॉट सिग्निफिकंट.
म्हणजे पहिल्यांदा हे 2 ट्रेलिंग 0 कॅन्सल झाले, ते सिग्निफिकंट नाहीत. आता 1 2 5 9 1 हे सगळे कसे आहेत सिग्निफिकंट, आणि 9 आणि 1 या दोघांच्या मध्ये हा 0 येतो आणि तो पण कसा असेल सिग्निफिकंट, कारण 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येणारा 0 आहे. मग तो कसा असणार आहे सिग्निफिकंट असणार आहे. आणि हे दोघं कसे असणार आहेत नॉट सिग्निफिकंट. मग टोटल सिग्निफिकंट काउंट करा 1 2 3 4 5 6. टोटल सिग्निफिकंट फिगर किती आल्या 6 आल्या. सपोज नंबर असा दिलेला आहे 590900. आता तुम्ही सांगा याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असतील. हे 2 0 आहेत का सिग्निफिकंट नाहीत. मग कोणते आहेत 5909 हे कसे असतील सिग्निफिकंट. किती आल्या 4 सिग्निफिकंट फिगर्स. सपोज 5000 असा नंबर आहे 5000, तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असतील सांगा. हे 3 0 ट्रेलिंग झिरोज आहेत, सिग्निफिकंट आहेत का नाहीत. मग सिग्निफिकंट फिगर किती ओनली 1. ओके, ती कोणती असेल 5. सपोज मी हाच नंबर घेतला, फक्त काय चेंज केला बघा 0.5000 केलं 0.5000. तर याच्यामध्ये आता हा नंबर लेस दॅन 1 आहे. कसा आहे लेस दॅन 1 आहे. मग रूल काय लावायचा तर प्रिसिडिंग 0 नॉट सिग्निफिकंट, ट्रेलिंग 0 सिग्निफिकंट. ओके, नंबर लेस दॅन 1 असेल, प्रिसिडिंग 0 सिग्निफिकंट नाही, पण ट्रेलिंग 0 सिग्निफिकंट आहेत. म्हणजे किती आले बघा 1 2 3 4. किती सिग्निफिकंट फिगर आल्या 4 सिग्निफिकंट फिगर्स. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील चेन नीटला, आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ह्याचे तुम्हाला रूल्स सगळे माहिती पाहिजेत. ओके, नाऊ वी विल सी आवर नेक्स्ट पॉइंट, रूल्स फॉर अरिथमॅटिक ऑपरेशन्स विथ सिग्निफिकंट फिगर्स. याच्यावर क्वेश्चन काय असू शकतो बघा. पहिल्यांदा सपोज तुम्हाला एखादं ऑपरेशन करायला सांगितलं आहे, म्हणजेच मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. ओके, हे खूप सिम्पल आहे. आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सोपं आहे, हे सगळ्यांना जमतं, त्यात काही अवघड नाही. पण क्वेश्चनमध्ये या मार्क जातात सगळ्यांचे. का जातात का तर आपल्याला ज्यावेळेस ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन विचारली आहे किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन विचारलं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला दिलं आहे की अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ओके, फाइंड द आन्सर ऑफ दिस अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स असा क्वेश्चन आहे. मग या केसमध्ये नुसती ॲडिशन, सबट्रॅक्शन, नुसती मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असं करून चालत नाही. मग त्यासाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. ओके, मग ते रूल्स काय आहेत तर अरिथमॅटिक ऑपरेशन्ससाठी रूल्स आहेत विथ सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजेच काय क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की ॲड करा, सबट्रॅक्ट करा, मल्टिप्लाय करा किंवा डिव्हाइड करा अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, त्यावेळेस तुम्ही हे रूल यूज करू शकता. ओके, याच्यामध्ये फर्स्ट रूल हा कुणासाठी आहे बघा, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन दोघांसाठी सेम रूल ॲप्लिकेबल. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ज्यावेळेस आपण करतो 2 नंबर्सची, त्यावेळेस आपलं जे ॲन्सर आहे त्या ॲन्सरमध्ये मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किंवा करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर ह्या किती असल्या पाहिजेत तर ज्या नंबर्सची आपण मल्टिप्लिकेशन करतो किंवा ज्या नंबर्स आपण डिव्हाइड करतो त्या नंबर्समध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर ज्या नंबरमध्ये आहेत तेवढ्या सिग्निफिकंट फिगर आपल्या ॲन्सरमध्ये असल्या पाहिजेत. ओके, रूल काय आहे बघा, फायनल रिझल्ट मस्ट कंटेन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. फायनल रिझल्टमध्ये किती सिग्निफिकंट फिगर असल्या पाहिजेत, किती तर इक्वल टू नंबर ऑफ लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स इन गिवन नंबर्स. म्हणजे काय, ज्या 2 नंबर्सची आपण मल्टिप्लिकेशन केली किंवा ज्या नंबर्सची आपण डिव्हिजन केली त्या नंबर्समध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत तेवढ्या आपल्या ॲन्सरमध्ये असल्या पाहिजेत. ओके, त्याचं एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल. इथं एक एक्झाम्पल फर्स्ट 4.237 अपॉन 2.51.
इथं 4.237 या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 4. 2.51 मध्ये किती आहेत? 3 आहेत. याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर, याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. तर मला सांगा मिनिमम किती आहेत? इथं आहेत 4, इथं आहेत 3. कमी व्हॅल्यू कोणती सिग्निफिकंट फिगरची? 3. म्हणजे आपला जो रिझल्ट येईल, जे आन्सर येईल, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर या किती असल्या पाहिजेत? कमी आहेत तेवढ्या. मग कमी किती आहेत? 3 आहेत. मग रिझल्टमध्ये किती असायला पाहिजे? 3च. मग आन्सर आपलं काय असेल? 1.69. आणि याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 3 आहेत. 1, 6 आणि 9. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. 3.678 अपॉन 4.2 असा एक नंबर आपण डिवाइड केला. 3.678 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 4. 4.2 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2. इथं आहेत सिग्निफिकंट फिगर 4, इथे आहेत सिग्निफिकंट फिगर्स 2. तर मला सांगा सपोज हे डिवाइड केलं आणि आपल्याला आन्सर काय मिळत आहे? तर 0.8757 असं आन्सर मिळालं. मग हे आन्सर लिहिलं तुम्ही तर ते करेक्ट नाही आहे, ते कसं आहे? रॉंग आहे. बघा काय सांगितलं? 3.678 अपॉन 4.2 याचं आन्सर किती येतं? 0.8757. पण ज्यावेळेस क्वेश्चन असा आहे की अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करा, तर आपल्याला सिग्निफिकंट फिगर करेक्ट असल्या पाहिजेत आन्सरमध्ये. मग त्यासाठी रूल काय आहे? इथं आहेत 4 सिग्निफिकंट फिगर, इथं आहेत 2 सिग्निफिकंट फिगर, मिनिमम किती आहेत? 2 आहेत. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये सिग्निफिकंट फिगर या किती असल्या पाहिजेत? 2च असल्या पाहिजेत. मग 0.8757 या नंबरमध्ये अप टू करेक्ट किंवा 2 सिग्निफिकंट फिगर आन्सर काय येऊ शकतं? तर 0.87. कारण पहिला 0 हा सिग्निफिकंट नाही. मग सिग्निफिकंट कोण? 8 आणि 7. त्याच्यामुळे आन्सर काय असेल? 0.87. त्यानंतर पुढे आणखीन एक एक्झाम्पल घेतलं आहे. 1.2 इंटू 1.2 दोन व्हॅल्यूज काय केल्या? इथे मल्टिप्लाय केल्या. 1.2 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 2. पुढच्या 1.2 मध्ये किती आहेत? 2. आणि इंटू काय केलं? मल्टिप्लाय केलं सपोज, तर आन्सर किती येईल? 1.44. बरोबर का? 1.2 इंटू 1.2 किती आलं? 1.44 आलं. आता आपल्याला अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर आन्सर पाहिजे. इथं सिग्निफिकंट फिगर 2, इथं सिग्निफिकंट फिगर 2. म्हणजे या क्वेश्चनमध्ये जे न्यूमरिकल्स आहेत, नंबर्स आहेत, त्याच्यामध्ये मिनिमम सिग्निफिकंट फिगर किती आहे? 2 आहे. तर आपल्या आन्सरमध्ये सुद्धा मिनिमम सिग्निफिकंट फिगर किती असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. इथं आहेत किती बघा? 1.44. म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. मग किती असल्या पाहिजेत? 2च असल्या पाहिजेत. मग आन्सर काय असेल? तर 1.4. हा 4 जो आहे पुढचा तो काय करायचा? निग्लेक्ट करायचा. मग करेक्ट आन्सर काय आलं? 1.4. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा रूल कळला का बघा? मल्टिप्लाय आणि डिवाइड करताना मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स जेवढ्या असतील तेवढ्याच आपल्या रिझल्टमध्ये असल्या पाहिजेत. ओके. सेकंड, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी रूल काय तो बघूयात. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी इथे काय लिहिलंय बघा? फायनल रिझल्ट मस्ट कंटेन डेसिमल प्लेसेस इक्वल टू मिनिमम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन द गिवन नंबर. याचा अर्थ काय? तर ज्यावेळेस आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो, बघा इथे एक्झाम्पल, एक नंबर आहे 2.331, दुसरा नंबर आहे 2.1. हा क्वेश्चन JEE नीटला असा विचारला जातो. हा किती सोपा क्वेश्चन आहे. नुसती ॲडिशन तर करायची आहे, पण नुसती ॲडिशन करायची आहे का? नाही. तिथे अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आन्सर काढायचा आहे. त्यासाठी हा महत्त्वाचा. 2.331 प्लस 2.1 ॲडिशन केली, काय आलं आन्सर? 4.431 असं आन्सर आलं. ऑप्शनमध्ये हा एक ऑप्शन आपल्याला दिलेला असतो, 4.431 असा एक ऑप्शन असतो आणि आपल्याला वाटतं की हा ऑप्शन करेक्ट आहे, बरोबर. पण तसं आहे का? नाही. रूल काय सांगतो आपल्याला? तर ज्या वेळेस 2 नंबर तुम्ही ॲड करता किंवा 2 नंबर सबट्रॅक्ट करता, त्यावेळेस तुमचा जो रिझल्ट असेल त्याच्यामध्ये डेसिमल प्लेसेस चेक करायचे आहेत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनसाठी आपण सिग्निफिकंट फिगर चेक करतोय. जेवढ्या मिनिमम असतील तेवढ्या आपल्या रिझल्टमध्ये असल्या पाहिजेत. पण ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी आपण चेक काय करणार आहे?
तर याच्यामध्ये डेसिमल प्लेसेस किती आणि याच्यामध्ये डेसिमल प्लेसेस किती? याच्यामध्ये डेसिमल नंतर किती प्लेसेस आहेत? 1 2 3. डेसिमल पॉईंटच्या नंतर किती प्लेसेस आहेत? 3. इथं डेसिमल पॉईंटच्या नंतर किती प्लेस आहे? 1. डेसिमल पॉईंट नंतर इथं 3 प्लेसेस आहेत आणि इथं 1 प्लेस आहे. मग मिनिमम किती प्लेस आहे? 3 का 1? तर मिनिमम किती आहे? 1. मग डेसिमल प्लेस मिनिमम आपल्या आन्सर इथं 1 आहे. याचा अर्थ आपल्या आन्सरमध्ये डेसिमल पॉईंटच्या नंतर प्लेस किती असली पाहिजेत? 1च असली पाहिजेत. म्हणजे 4.431 याच्यामध्ये डेसिमल नंतर 3 प्लेसेस येतात, पण रूलनुसार तुम्ही बघायला गेलात तर या नंबर्समध्ये डेसिमल नंतर मिनिमम प्लेस आहे 1. मग आपल्या आन्सरमध्ये सुद्धा एकच प्लेस असली पाहिजे. मग 4.431च्या ऐवजी आन्सर काय करेक्ट असेल? मग 4.4. आलं का लक्षात? बघा सेकंड एक्झाम्पल घेऊयात. 1.05 प्लस 2.5 इज इक्वल टू असं तुम्हाला विचारलं आहे. 1.05 प्लस 2.5. आता ॲडिशन करूया याची. ॲडिशन केल्यावर किती येईल? 3.55 असं याचं आन्सर येईल. बरोबर? ॲडिशन केली किती आन्सर मिळालं? 3.55. आता चेक करायचं. इथं डेसिमल पॉईंट नंतर प्लेसेस किती? 2. इथं डेसिमल पॉईंट नंतर प्लेस किती? 1. म्हणजे मिनिमम किती आहे? 1. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये किती पाहिजे? 1च पाहिजे. मग आता 3.55 आहे तर आपला आन्सर काय असेल? मग 3.5 अप टू 1 प्लेसच पाहिजे. आलं सगळ्यांच्या लक्षात? अशा प्रकारे हे 2 रूल्स आपल्याला ॲप्लाय करावे लागतील ज्यावेळेस ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायची आहे. आणि तुम्हाला आन्सर कसं विचारलं आहे तर अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स विचारलं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला असं करावं लागेल. हे रूल्स ॲप्लाय करावे लागतील आणि मगच तुमचे आन्सर्स करेक्ट येऊ शकतात. ओके. नाऊ आवर नेक्स्ट पॉईंट इज rules for rounding of uncertain digits. अनसर्टन डिजिट्स काय करायचे आहेत? राऊंड ऑफ करायचे. मग त्यासाठी रूल्स काय आहेत हे आपण बघूयात. आत्ताच आपण बघितलं की सपोज ॲडिशन, सबट्रॅक्शन करायची आहे किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायची आहे तर ते करताना अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर आन्सर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काही डिजिट हे निग्लेक्ट करावे लागतात किंवा ड्रॉप करावे लागतात. बरोबर? सपोज नंबर होता 2.431 तर आन्सर आपल्याला 2.4 पाहिजे तर पुढचा 3 आणि 1 काय केला पाहिजे? ड्रॉप केला पाहिजे, निग्लेक्ट केला पाहिजे. मग ते करताना काही रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत बघूया. फर्स्ट रूल, सपोज असा नंबर आहे 1.455 असा नंबर आहे. ओके. किंवा आपण असं म्हणूयात 1.456 असा नंबर आहे. 1.456 याचं आन्सर आपल्याला अप टू करेक्ट 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत पाहिजे. 1.456 हा आपला रिझल्ट आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती पाहिजे? 3च पाहिजेत. मग 3 म्हणजे कोणत्या आल्या? 1 4 5 या 3 सिग्निफिकंट आल्या. पुढचा 6 आहे का सिग्निफिकंट? नाही. म्हणजे त्याला काय करायचं? ड्रॉप करायचं. सिग्निफिकंट नाही याचा अर्थ काय तर आपल्याला 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंतच आन्सर पाहिजे म्हणून हा चौथा ड्रॉप करायचा. मग 1.456 मधलं अप टू 3 सिग्निफिकंट फिगर काय येणार? 1.45. मग या 6चं काय करायचं तर हा जो 5 आहे त्याच्यानंतर हा जो ड्रॉप करायचा डिजिट आहे, ओके, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे त्याला आपण x म्हणूयात. तो सपोज ग्रेटर दॅन 5 असेल तर काय केलं पाहिजे तर प्रिसिडिंग डिजिट जो आहे, प्रिसिडिंग डिजिट काय केलं पाहिजे? +1 केलं पाहिजे. याचा अर्थ काय? हा 6 आपल्याला ड्रॉप करायचा आहे, मग तो हा ड्रॉप करायचा आहे पण 6 ग्रेटर दॅन 5 आहे. मग त्याला ड्रॉप करताना काय करायचं? 6 काढून टाकायचा आणि आधीचा डिजिट जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं? +1. म्हणजे आन्सर काय येणार आपलं? 1.46. हे अप टू 3 सिग्निफिकंट फिगर करेक्ट आन्सर आलं. हे कळलं सगळ्यांना? इफ द नंबर टू बी ड्रॉप्ड और डिजिट टू बी ड्रॉप्ड इज ग्रेटर दॅन 5 then
प्रिसिडिंग डिजिट इज ॲडेड बाय 1. समजलं? सपोज आपल्याला असं सांगितलं आहे, दुसरा एखादा नंबर आहे 1.466 असा नंबर आहे 1.466. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अप टू 3 सिग्निफिकंट फिगर आन्सर काढायचा आहे. तर काय केलं पाहिजे? 1.46 हे कसे आहेत? 3 सिग्निफिकंट. कोणाला ड्रॉप करायचं आहे? 6ला. हा 6 कसा आहे? ग्रेटर दॅन 5. मग काय करायचं? तर आधीच्या नंबरमध्ये एक इन्क्रीज करायचा. आता इथे किती आहे? 6 आहे. मग त्याच्यामध्ये +1 करा, तर आन्सर काय येईल आपलं? 1.47. समजलं सगळ्यांना? इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज ग्रेटर दॅन 5, then what we have to do? We have to add 1 to the preceding digit. Preceding digit प्लस काय करायचं? 1 करायचं. सेकंड रूल जो आहे तो काय सांगतो बघा, तर इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5, then preceding digit remain as it is. It remain as it is. बघा काय सांगितलंय, जर नंबर जो ड्रॉप करायचा आहे तो लेस दॅन 5 असेल तर काय होणार आहे? प्रिसिडिंग डिजिटमध्ये काहीही चेंज होणार नाही. याचं एक्झाम्पल घेऊयात. 1.454 असा नंबर आहे. रिझल्ट आपला काय आहे? 1.454. याचं आन्सर आपल्याला अप टू 3 सिग्निफिकंट फिगर पाहिजे, म्हणजे 1.45. ड्रॉप कुणाला करायचं आहे? 4ला. हा 4 लेस दॅन 5 आहे. मग तो 4 तुम्ही ड्रॉप केला समजा, तर आन्सर काय येईल? 1.45. हा जो 5 नंबर आहे, डिजिट आहे, तो ॲज इट इज राहील, त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. जर ड्रॉप करायचा डिजिट ग्रेटर दॅन 5 असेल तर प्रिसिडिंग डिजिटमध्ये +1 करा. लेस दॅन 5 असेल तर प्रिसिडिंग डिजिट ॲज इट इज राहील. आणि आता थर्ड केस, जर x = 5 असेल, याचा अर्थ काय? की जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो इक्वल टू किती आहे? 5 आहे. तर या केसेसमध्ये, याच्यामध्ये 2 केसेस आहेत. प्रिसिडिंग डिजिट जर ऑड असेल तर +1 करा, आणि इव्हन असेल तर ॲज इट इज ठेवा. बघा एक्झाम्पल सांगते. सपोज नंबर असा आहे 1.455 हा नंबर आहे, आणि आपल्याला ह्या 5ला ड्रॉप करायचा आहे. म्हणजे इथं जो ड्रॉप करायचा डिजिट आहे तो x आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 5. तर रूल काय सांगतो? हा डिजिट जो ड्रॉप करायचा आहे तो =5 असेल तर आधीचा प्रिसिडिंग डिजिट चेक करा. तो ऑड असेल तर आन्सरमध्ये त्याच्यामध्ये काय करायचा? +1, म्हणजे आन्सर काय येईल? 1.46. हा ड्रॉप केला आणि याच्यामध्ये काय केलं? +1 केलं, कारण हा 5 ऑड आहे. सपोज असा नंबर आहे 1.465 असा नंबर दिलाय तुम्हाला 1.465. तर तुम्ही काय कराल? इथे हा 5 ड्रॉप करायचा आहे, त्याच्या आधीचा नंबर म्हणजे प्रिसिडिंग डिजिट चेक करा, तो आहे 6 आणि तो कसा आहे? इव्हन आहे. इव्हन असेल तर त्याला ॲज इट इज ठेवा, त्याला ॲड किंवा सबट्रॅक्ट काहीही करायचं नाही. मग आन्सर काय येईल? 1.46. बघा रूल किती आहेत? 3च रूल आहेत. फर्स्ट रूल काय आहे? जो डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचा आहे तो ग्रेटर दॅन 5 असेल तर प्रिसिडिंग डिजिट +1 करायचं. इफ डिजिट वी हॅव टू ड्रॉप इज ग्रेटर दॅन 5, देन ॲड 1 टू द प्रिसिडिंग डिजिट. सेकंड रूल काय आहे सांगितलं? जर आपल्याला एखादा डिजिट ड्रॉप करायचा आहे, तो डिजिट लेस दॅन 5 असेल, लेस दॅन 5, तर त्याचा प्रिसिडिंग डिजिट ॲज इट इज राहील, तो चेंज होणार नाही. जर जो डिजिट ड्रॉप करायचा आहे तो =5 असेल, काय असेल? =5, तर त्याच्यामध्ये काय करायचं? प्रिसिडिंग डिजिट चेक करायचा. जो डिजिट तुम्हाला काय करायचा आहे? ड्रॉप करायचा आहे, तो =5 आहे, 5ला ड्रॉप करायचा आहे, तर काय करायचं? प्रिसिडिंग डिजिट चेक करायचा. प्रिसिडिंग डिजिट ऑड असेल तर त्याला +1 करा, आणि इव्हन असेल तर ॲज इट इज राहील. ओके, हे रूल्स आपण बघितले कशाचे? रूल्स फॉर राउंडिंग ऑफ अनसर्टन डिजिट्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला लास्ट पॉईंट, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ
मॅग्निट्यूड. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय बघा. सपोज एखादा नंबर असा एक्सप्रेस केला आहे, एखादा नंबर खूप स्मॉल आहे किंवा खूप लार्ज आहे, तर आपण तो कसा एक्सप्रेस करू शकतो, तर 10च्या पॉवरमध्ये. सपोज आपल्याला सांगायचं आहे की 5 आणि त्याच्यावर 10 झिरोज आहेत. मग काय कसा लिहिणार नंबर तुम्ही? 5 आणि त्याच्यावर 10 झिरो लिहिणार का? नाही. कसा लिहिला जाईल? 5 × 10⁻10. बरोबर. सपोज एखादा नंबर असा लिहायचा आहे की 7 आणि त्याच्या बिफोर आधी किती झिरोज आहेत? 9 झिरोज आहेत. मग असे जर नंबर असतील याचा अर्थ काय, तर खूप लहान व्हॅल्यू आहे किंवा खूप लार्ज व्हॅल्यू आहे, तर त्या व्हॅल्यू तुम्ही झिरोच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. मग अशा केसमध्ये आपण ती व्हॅल्यू इझिली अंडरस्टँड होण्यासाठी कशी एक्सप्रेस करतो? 10च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करतो. मग तो नंबर कसा लिहिला जातो? तर a × 10⁻n अशा फॉर्ममध्ये लिहिला जाईल. मग इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर हा जो n आहे ना, n, त्या नंबरला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. n म्हणजे काय आहे, तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. मग आता याच्यासाठी कंडिशन काय, तर हा जो a आहे तो 0.5 इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 अँड लेस दॅन 5 असं जर असेल तर त्या केसमध्ये ही 10ची पॉवर त्याला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय असते, तर इट इज नथिंग बट द पॉवर ऑफ 10 इफ द नंबर इज एक्सप्रेस सच लाईक a × 10⁻n where a lies between 0.5 and 5. Note that here 0.5 ग्रेटर दॅन इक्वल टू असं आहे आणि इथे फक्त लेस दॅन साईन आहे, इक्वल टू नाही. याचा अर्थ काय? 0.5 चालेल पण 5 नाही, 5 पेक्षा कमी लागेल नंबर. ओके. म्हणजेच काय, सपोज एखादा नंबर a × 10⁻n या फॉर्ममध्ये लिहिला असेल तर जिथं a म्हणजे किती आहे, तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 अँड लेस दॅन 5 आहे. अशाच केसमध्ये ही 10ची पॉवर म्हणजे काय असणार आहे? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. याचे एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज असा नंबर आहे 6.4 × 10⁻4. नंबर काय आहे बघा? 6.4 × 10⁻4. पहिल्यांदा चेक काय करायचं? एची व्हॅल्यू. इथं ए म्हणजे किती आहे? 6.4 आहे. 6.4 या रेंजमध्ये आहे का? बघा 0.5 पेक्षा मोठा पाहिजे पण 5 पेक्षा लहान पाहिजे ना नंबर. मग 5 पेक्षा लहान आहे का हा? नाही. 6.4 इज ग्रेटर दॅन 5. मग काय केलं पाहिजे? त्याचा पॉईंट जो आहे ना तो इकडे तिकडे डिस्प्लेस केला पाहिजे आणि त्याला या रेंजमध्ये आणलं पाहिजे. मग रेंजमध्ये आणण्यासाठी काय करूयात आपण? हा जो पॉईंट आहे हा लेफ्टला घेऊयात. मग लेफ्टला घेतल्यावर काय येईल? 0.64 × 10⁻². बघा पॉईंट एक डिजिट कुठे घेतला? लेफ्टला घेतला. पॉवर एकनं कुठे जाईल? राईटला जाईल. पॉईंट लेफ्टला गेला, पॉवर राईटला. पॉईंट राईटला गेला, पॉवर लेफ्टला. ओके. इथे पॉईंट कुठे गेला? लेफ्टला गेला. 0.64. आता हा नंबर 0.64 हा या रेंजमध्ये आहे म्हणजे 0.5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे 0.64. आता एक डेसिमल प्लेस तुम्ही लेफ्टला गेला होतात, पॉवरसाठी राईटला जाल. 4 नंतर राईटला कोण येते? 5. मग 10⁻² किती असणार? 5. 0.64 × 10⁻5. आता चेक करायचं की हा नंबर या रेंजमध्ये आहे का? आहे. मग याची पॉवर किती आहे? 5. बरोबर. म्हणजे इथे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्हाला किती मिळते? तर 5 मिळते. आलं लक्षात? सेकंड एक्झाम्पल 1.6 × 10⁻−19 अशी व्हॅल्यू आहे. 1.6 × 10⁻−19 अशी जर व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे आणि याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची. तर इथे बघा पहिल्यांदा सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायची, तर याचं ही व्हॅल्यू या रेंजमध्ये आहे का चेक करायची. बघा 1.6 ही व्हॅल्यू या रेंजमध्ये आहे का? 0.5 पेक्षा मोठी आहे, 5 पेक्षा लहान आहे म्हणजे रेंजमध्ये आहे. मग याला काहीही चेंज करायचं नाही. ही व्हॅल्यू ॲज इट इज राहील.
म्हणजे काय आलं 1.6 या रेंजमध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये चेंज नाही करायचा. मग त्याची पॉवर किती आहे 10⁻⁻19. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ही किती असेल तर -19 असेल. कळलं का? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती असेल -19. ओके. त्यानंतर थर्ड, सपोज तुम्हाला असं दिलं आहे 6400 किलोमीटर रेडियस ऑफ अर्थ किती असते 6400 किलोमीटर. आता याची तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आहे. जर तुम्हाला युनिट दिलं नसेल तर काही प्रश्न नाही, पण जर युनिट दिलं असेल तर फर्स्ट स्टेप काय असेल तर गिव्हन युनिट तुम्हाला SI युनिटमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. SI युनिटमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर ती जी व्हॅल्यू येईल ती रेंजमध्ये आहे का चेक करायची, नसेल तर तिला रेंजमध्ये आणायचं आणि मग तिची पॉवर चेक करायची. बघा इथं 6400 किलोमीटर अशी व्हॅल्यू आहे, 6400 किलोमीटर. किलोमीटर हे युनिट SI युनिट आहे का? नाही. किलोमीटर हे कसलं युनिट आहे? मीटरला इंटू 10⁻³ केलं की काय मिळतं आपल्याला? किलोमीटर मिळतं. बरोबर. मग आता किलोमीटर हे SI युनिट नाही, मग त्याला काय केलं पाहिजे? मीटरमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मग किती येईल बघा 6400 इंटू 10⁻³ मीटर. बरोबर का? 6400 इंटू 10⁻³ मीटर विच इज इक्वल टू 64 इंटू 10⁻⁵ मीटर. 64 हे 2 0 इथं ॲड झाले 10⁻⁵ मीटर. आता चेक काय करायचं की हा नंबर 64 या रेंजमध्ये आहे का? आहे का बघा? 64 हा 5 पेक्षा लहान आहे का? नाही. मग काय केलं पाहिजे? डेसिमल कुठे असला पाहिजे? डेसिमल पॉईंट तर 0.64 असा नंबर असला पाहिजे हा. मग आता 0.64 हा या रेंजमध्ये आहे. काय केलं आपण त्याच्यासाठी तर 2 डेसिमल प्लेसेस लेफ्टला गेलो 0.64. मग इथं डेसिमल प्लेसेस कुठे गेल्या पाहिजे? 10ची पॉवर कुठे गेली पाहिजे? राईटला. डेसिमल लेफ्टला गेला तर पॉवर कुठे जाणार? राईटला. किती डेसिमल तुम्ही लेफ्टला आला? 2. पॉवर 2नी पुढे जाणार राईटला. म्हणजे 10⁻⁵ प्लस 2 किती होईल? 10⁻⁷. म्हणजे किती आलं? 0.64 इंटू 10⁻⁷ मीटर. आता चेक करा 0.64 या रेंजमध्ये आहे आणि त्यामुळे 10⁻⁷ मधला 7 म्हणजे काय असेल? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. इथे आन्सर काय आलं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचं? 7. समजलं का? बघा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट स्टेप युनिट चेक करा. युनिट हे SI असलं पाहिजे, SI युनिट. त्यानंतर नसेल तर त्याला SI मध्ये कन्व्हर्ट करा. ते झाल्यानंतर जो नंबर येईल तिथे A तो नंबर या रेंजमध्ये आहे का चेक करायचा. 0.5 पेक्षा मोठा 5 पेक्षा लहान. ओके असा आहे का चेक करायचा. नसेल तर त्याला तिथं कन्व्हर्ट करायचा पॉईंट डिस्प्लेस करून आणि 10ची पॉवर चेंज करायची आणि मग 10ची पॉवर जी येईल ती काय असेल? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके. याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आणि आज आपण कोणते पॉईंट्स घेतलेले आहेत बघा. राउंडिंग ऑफ अनसर्टन डिजिट कसे करायचे, सिग्निफिकंट फिगर्स अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर एखादं आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे तर ते कसं केलं पाहिजे ते बघितलं. बरोबर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हा एक कन्सेप्ट बघितला आणि सिग्निफिकंट फिगर्स कशा फाइंड आउट करायच्या. सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड याचे तुम्हाला एक्झाम्पल्स असतात. थेरॉटिकली हे विचारलं जात नाही. याच्यावर थेरी क्वेश्चन असेल का? नाही. सिग्निफिकंट फिगर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्हाला एक्झाम्पल दिले जातील. फाइंड द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, काउंट द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स अशा टाईपमध्ये याचे एक्झाम्पल्स येतील. ओके. या टॉपिकची थेरी आपण इथे कंप्लीट केलेली आहे. ओके. आणि नेक्स्ट लेक्चर्सपासून आपण याचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. JEE नीटला या टॉपिकचे जे एक्झाम्पल्स आत्तापर्यंत पडलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करूयात. ओके.